तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी अनेक गंभीर आरोप खरं तर विनोद तावडे यांच्यावर केले। पुन्हा एकदा आपण महत्त्वाचे मुद्दे बघतोय। विरार पूर्वमधल्या विवांत हॉटेलमध्ये हा संपूर्ण राडा झालाय। तावडेंवरती पैसे वाटप केल्याचा आरोप झालाय। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलेलंही आहे। भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये पैसे वाटपावरून हा राडा झालेला आहे। नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। विनोद तावडेंनी पैसे वाटपाचे मात्र आरोप सर्व फेटाळून लावलेले आहेत। एकंदरीत विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप आहे, मात्र भाजपकडून हे सर्व आरोप जे आहेत ते फेटाळण्यात आलेले आहेत। मात्र आताच आपण महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबतही बातचीत केली आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार, दाद मागणार असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगाची या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय भूमिका असते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। कायदेशीर कारवाई केली जाणार आहे का हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जर अशा प्रकारे खुलेआम पैसे वाटप केले जात आहे तर खरंच ही पारदर्शक निवडणूक होतीये का हा महत्त्वाचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। तावडेंवरती पैसे वाटपाचा हा आरोप आहे। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय। आपण ही दृश्य पाहतोय, खरं तर ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतो आणि अतिशय महत्त्वाची दृश्य आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय विनोद तावडे हे या ठिकाणी या हॉटेलमध्ये बसलेले आहेत आणि पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी लाल कलरचा सर्कल सुद्धा आपण पाहतोय, ज्यामध्ये नोटा, काही प्रमाणात पैशांच्या नोटा आपल्याला दिसत आहेत, पाकिटं हातात दिसत आहेत आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या नोटा, हे पैशांचे पाकिटं त्या ठिकाणी असलेल्या विनोद तावडे यांच्यासोबत असलेल्या बॅगेतून बाहेर काढले असा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी हे पैसे वाटले जात आहे असा आरोप सुद्धा केलेला आहे। या दृश्यांमध्ये आपण ही साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झालेली आहे आणि पैसे हातात दिसत आहेत। तरीही या पाकिटांमध्ये ही पाकिटं नेमकी का आणली होती या संदर्भात अद्यापही कुठली प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे। विनोद तावडे यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे राष्ट्रीय नेते जातात। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काँग्रेसचे नाना पटोले फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय या ठिकाणी विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय नेते एका हॉटेलमध्ये, त्यांच्यासोबत बॅग सापडली आहे, त्यामध्ये पैशांची पाकिटं दिसत आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? भाजपचा भ्रष्टाचार हा आपल्या देशालाच माहिती आहे। पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून भ्रष्टाचार आणि पुन्हा भ्रष्टाचार आणि सत्ता, ही जी मानसिकता आहे ती आपल्याला स्पष्ट होते। आणि आता भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे आता तिथं जाऊन काय, तिथं त्यांचं गाव पण नाही आहे, तिथं घर पण नाही आहे, हॉटेलमध्ये बसून तिथं पैशाची बॅग तिथं सापडली असेल तर तातडीने निवडणूक आयोगाने कारवाई करावी आणि या भाजपची मान्यताच रद्द करावी। जर अशा प्रकारे निवडणुकांच्या तोंडावरती पैसे वाटप केले जात आहे तर ही निवडणूक कुणाच्या नेमकी हिताची पारदर्शक निवडणूक होतीये का, काय आपली प्रतिक्रिया? नाही, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला त्याची दखल घेतली पाहिजे। निवडणूक आयोग हेच पारदर्शक आहे की नाही हा सगळा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून निवडणूक आयोगाने याची दक्षता घेतली पाहिजे। आता ते पैसे सापडलेले आहेत, त्या हॉटेलमध्ये ते आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेतली पाहिजे। निवडणूक आयोग पारदर्शक असेल तर। सर, आपण जर बघितलं ना तर या ठिकाणी भाजपनं मात्र या सर्व आरोपांचं खंडन केलं। विनोद तावडेंनी सुद्धा कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही। काय नेमकं वाटतं आपल्याला या संदर्भात? खंडन करायचं कारण काय? ज्या हॉटेलमध्ये ते थांबलेले आहेत तावडे, त्या हॉटेलमध्ये हे सगळे पैसे मिळालेले आहेत, त्यांच्याजवळ मिळालेले आहेत। मग आता खंडन करायची गरज काय? त्यांना मान्य करा ना, आम्ही भ्रष्टाचारी लोक आहोत आणि भ्रष्टाचारी निवडणुका जिंकू। आमदार विकत घेता तुम्ही भ्रष्टाचारी पैशाने। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी। विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले होते आणि त्यांनी भाजप भ्रष्टाचारी आहे असा गंभीर असा आरोप यावेळेस केलेला आहे।